UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन उद्या मुंबईमध्ये येणार, तर 4 डिसेंबरला गटनेता निवडीसाठी भाजप आमदारांची बैठक। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची वर्दळ, शरद पवारांचे खासदार सुरेश म्हात्रेंची फडणवीसांसोबत भेट, काही भाजप आमदारांसह शिंदे गटाचे नेते राजेंद्र राऊत आणि दादा गटाचे प्रताप पाटील चिखलीकर सागर बंगल्यावर। एकनाथ शिंदेंना आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला, आजच्या सर्व बैठका रद्द, शिंदे विश्रांतीसाठी सध्या ठाण्यातील निवासस्थानी, तर अजित पवार दिल्लीसाठी रवाना। माहितीच्या शपथविधीसाठी लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण, जवळपास 2000 VVIPंच्या पासेसची सोय, केंद्रीय नेत्यांसह देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार। अमित शहानी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं, आमदारांचा लोकसभेच्या वेळी परफॉर्मन्स पाहिला जाणार, सूत्रांची माहिती। शिंदे भविष्यात भाजपसोबत राहतील की नाही ही शंका, आम्ही गृहमंत्रीपद आमच्याकडे ठेवलं असतं तर सरकार पडलं नसतं, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। 10-12 लोक फुटतायत तर फुटू द्या असं राऊत ठाकरेंना सांगायचे, राऊतांनी जास्त बोलायला लावू नये नाहीतर कुंडलीच बाहेर काढेल, शिंदेंवरच्या टीकेनंतर शिरसाटांचा राऊतांना इशारा। माझ्या नावाची उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा बिनबुडाची, केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती पण नकार दिला, कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये मी नाही, खासदार श्रीकांत शिंदेंकडून स्पष्ट। राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा सागर, आमदाराला मंत्री व्हायचे, मंत्र्याला मुख्यमंत्री व्हायचे, तर मुख्यमंत्री झाल्यावर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील याची भीती, शपथविधीच्या काही तासांआधी नितीन गडकरींची फटकेबाजी। फडणवीसांच्या जागी भाजप दुसऱ्या कुणाला आणतंय का, उद्यापर्यंत उलगडा झाला नाही तर आम्ही आमचं पुस्तक उघडू, संजय राऊतांचा इशारा। एकनाथ शिंदे यांची चूक झाली, संजय राऊतांना राज्यसभेला पाठवलंच नसतं तर ठीक झालं असतं, शिरसाटांची राऊतांवर टीका। लाडकी बहिणीसाठी टॅक्स भरणारे अर्ज करत असतील तर तपास होणार, 1500चे 121 रुपये करण्याचा निर्णय अर्थसंकल्पानुसार होणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। अजित पवार शरद पवार गटासह ठाकरे गटाला धक्का देणार, पवार गटातील राहुल जगताप मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती, तर ठाकरे गटाचे अपूर्व हिरेही दादा गटाच्या वाटेवर। ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो असा दावा करणाऱ्या सय्यद सुजावर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल, व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार, निवडणूक आयोगाचं मत। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आरोपी भावेश भिंडे आरोप मुक्तीसाठी सत्र न्यायालयात, 7 डिसेंबरला सुनावणी होणार। प्रदूषण वाढल्यामुळे मुंबईकरांना वॉकिंग न्यूमोनियाचा धोका, घसा खवखणं, ताप, सततचा खोकला ही वॉकिंग न्यूमोनियाची लक्षणं। दिल्लीच्या सीमेवर पोहोचला हजारो शेतकऱ्यांचा हल्लाबोल मोर्चा, बॅरिकेडिंग तोडत दिल्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न, नोएडाच्या जमीन अधिग्रहणाचा 4 पट मोबदला घेण्यासाठी शेतकरी आक्रमक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।